2 मिनिटं दादा 2 मिनिटं. एससी उपवर्गीकरणावर मोठा वाद. आमदार, तहसीलदार, पोलिसांना आरपीआय आठवलेचे निवेदन. सटाणा न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची महत्त्वाची बातमी बागलाण तालुक्यातील सटाणा येथून. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेऊ नये, तसेच संविधानाने अनुसूचित जातींना बहाल केलेले आरक्षण आणि घटनात्मक अधिकार कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवावेत या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले बागलाण तालुका व सटाणा शहरच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. बागलाणचे आमदार दिलीपजी बोरसे, तहसीलदार कैलास चावडे तसेच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना हे निवेदन देण्यात आले. उपजिल्हाध्यक्ष बापूराज खरे, तालुकाध्यक्ष बापू मोरे, शहराध्यक्ष भारत बच्छाव, महिला तालुकाध्यक्ष अरुणा बच्छाव तसेच माजी तालुकाध्यक्ष कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ प्रशासनाला भेटले. निवेदनामध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण न करता संविधानाने दिलेले आरक्षण कायम ठेवावे, सामाजिक न्यायाच्या तत्वांचे संरक्षण करावे आणि अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांमध्ये कोणताही हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान निर्मात्यांच्या सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा उल्लेख करत आरक्षण व्यवस्थेतील कोणताही बदल हा अनुसूचित जातींच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारा ठरू शकतो अशी भूमिका मांडली. यावेळी तालुका सरचिटणीस शरद जगताप, युवा शहराध्यक्ष भैया पवार, चारुदत्त पवार, संदेश बच्छाव, रमेश वाघ, संजय बच्छाव, निंबा अहिरे, मनोहर लोणारी, डॉक्टर युवराज खरे सटाणा, राजेंद्र बेडीस, पवार दादा, मधुकर पानपाटील, गुलाब केदारे सोमपूर, संदीप मोरे जायखेडा, भूषण मोरे जायखेडा, कारभारी अहिरे मुळाणे, डॉक्टर युवराज खरे मळगाव, राहुल खरे खमताणे, राजेंद्र भामरे, जगदीश भामरे, मुकुंद भामरे कुपखेडा, ज्येष्ठ नेते अशोक साळवे, बापू पवार वायगाव, मिलिंद खरे, तालुका संघटक दादा खैरनार यांच्यासह बागलाण तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना सामाजिक न्याय, समान संधी आणि प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने आरक्षणाची तरतूद केली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा विषय हा सध्या विविध स्तरांवर चर्चेचा विषय असून त्याबाबत राज्य शासन कोणती भूमिका घेते याकडे विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आरपीआय आठवलेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनातून अनुसूचित जातींच्या विद्यमान आरक्षण व्यवस्थेत कोणताही बदल न करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली असून संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या निवेदनाची शासन आणि प्रशासनाकडून पुढे काय दखल घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही होती सटाणा येथील महत्त्वाची बातमी. अशाच विश्वासार्ह, अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मुख्य संपादक उमेश मोरे, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आपल्याला रवाना करण्यासंदर्भात गेल्या पिढ्यानपिढ्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. पिढ्यानपिढ्या या दोघं जाती भावाबंधूप्रमाणे एकत्र राहतात, गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात. त्यांच्यात कुठल्याही प्रकारे भांडण नाही. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने काय केलं, एक बदर समिती नेमून या 59 जातीमध्ये वर्गीकरण करायचं ठरवलं अबकडप्रमाणे. परंतु जर हे अबकडप्रमाणे वर्गीकरण जर झालं तर सर्व त्या ठिकाणी 59 जाती त्या ठिकाणी ठार पडतील. कारण त्यांच्या हक्कांवर शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या त्यांच्या त्या ठिकाणी हातोडा पडणार आहे. म्हणून शासनाने हे उपवर्गीकरण प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. आणि जी बदर समिती आहे, जी बदर समिती नेमताना शासनाने कोणालाच विश्वास घेतला नाही, कोणत्याच पक्षाला विश्वासात घेतलं नाही, कोणत्याच गटाला विश्वासात घेतलं नाही. अशा त्या बदर समितीमध्ये नेमून त्या ठिकाणी शिफारशी त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. त्यातल्या त्यात बदर समिती नेमून नेमकं त्यांनी कोणता निकष काढला, त्यांनी कोणता अभ्यास केला तेही अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाही. त्याच्या आधी लोकांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया मागवल्या. त्याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात, उपवर्गीकरणाच्या बाजूने ज्या काही लोकांच्या काही प्रतिक्रिया गेल्या असतील, हरकती गेल्या असतील, त्याही त्यांनी काही सामाजिक केल्या नाही, बाहेर केल्या नाही. मी असं ऐकलं की वर्गीकरणाच्या विरोधात फक्त 10-15% आलेलं आहे.